जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. दोन मिनिटात लाईव्ह सेशन आजचं चालू करूयात. आजचा लाईव्हचा विषय आहे सर्वात प्रथम सईबाई राणी साहेबांचं चरित्र आणि दुसरा विषय आहे स्त्री भ्रूण हत्याविषयी मी काही वेळ बोलणार आहे. त्यात मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. काही सूचना वगैरे किंवा विनंती वगैरे नाही, पण एक माझं मत स्त्री भ्रूण हत्येविषयीचं काय आहे ते तुमच्या सर्वांसमोर मांडणार आहे. आजच्या लाईव्ह सेशनला आपण आता सुरुवात करूया. भोसले कुळाच्या सर्वप्रथम म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी म्हणजेच राणीसाहेब सईबाई राणी, तर यांच्याविषयी आजचं हे लाईव्ह सेशन असणार आहे. राव वनगपाळ 12 वजिरांचा काळ अशी म्हण ज्यांच्या शौर्यामुळं पडली त्या शूर वनगपाळ नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजी राजे नाईक निंबाळकर यांच्या पोटी सईबाई राणीसाहेब यांचा जन्म झाला. त्यांच्या बालपणाविषयी कुठेही जास्त उल्लेख नाही आहे, त्यामुळं त्याविषयी काहीही बोलणं हे खरं तर पुराव्याला धरून बोलणं वगैरे होणार नाही, त्यामुळं तो विषय मी मुद्दाम टाळते या ठिकाणी. फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील जसे भोसले कुटुंबीय भोसले घराणे हे एक महत्त्वाचं ऐतिहासिक घराणं होतं, तर त्याच पद्धतीने नाईक निंबाळकर घराणं हे सुद्धा एक ऐतिहासिक घराणं होतं. त्यांची सोयरी कायमच भोसले घराण्याशी होत होती. भोसले घराण्याशी त्यांची सुरुवातीपासूनच असणारी सोयरीक किंवा मग राजकीय किंवा सामाजिकदृष्ट्याही ती सोयरीक व्हायची, त्यामुळं हे घराणं फार महत्त्वाचं मानलं जायचं. एका हिंदवी स्वराज्याच्या सम्राटाची पत्नी, एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र वारंवार आठवण काढतो, त्या म्हणजे सईबाई राणीसाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांचं पहिलं प्रेम म्हटलं तरी हरकत नाही. शिवछत्रपतींना मिळालेले बऱ्याचशा यशाचे श्रेय हे जिजाऊंच्या शिकवणीकडे तर जातच, मार्गदर्शनाकडेही जातच, पण तेवढंच श्रेय सईबाई राणीसाहेबांच्या त्यागाकडे जातं. सईबाई राणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी, गृहिणी, सचिव व प्रिया होत्या. सईबाई राणीसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना 19 वर्ष अत्यंत खंबीरपणे साथ दिली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी एकदम समर्थपणे त्यांना साथ दिली आणि स्वराज्याच्या सुरुवातीच्याच काळात त्यांचं राजांशी लग्न झालं होतं. त्यावेळेस लग्नाच्या वेळेस महाराज हे 10 ते 11 वर्षांचे आणि सईबाई राणीसाहेब 7 ते 8 वर्षांच्या होत्या. स्वराज्य उभे करण्यासाठी झुंजणाऱ्या, प्रखर राष्ट्रीय लढा देणाऱ्या छत्रपती शिवरायांना आपल्या पत्नीच्या पाठिंब्याशिवाय लढता येणं हे खरं तर अशक्यच होतं. सईबाई राणीसाहेब या अत्यंत शांत, सोशिक व सामर्थ्यवान होत्या. त्यांचं बालपण हे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यात गेल्यामुळे, माहेरच्या संस्कारांमुळं त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात व राजमाता जिजाऊ साहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात बऱ्यापैकी समर्थ बनल्या होत्या.
आपल्या माहेरच्या चांगल्या संस्कारांमुळे त्या शिवाजी महाराजांना राजकीय, सामाजिक त्याचबरोबर कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने स्वराज्याविषयीच्या कर्तृत्वाने नवे क्षितिज आपल्या डोळ्यासमोर उभं करत होत्या. स्वराज्याविषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम राजमाता जिजाऊ यांच्याबरोबर सईबाई राणीसाहेबांनीही तितक्याच समर्थपणे पार पाडलं होतं. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निढळ्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच सईबाई राणीसाहेब आपलं सुख मानत होत्या. जर छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम असतील तर सईबाई राणीसाहेब त्यांच्या सीता असतील. जर छत्रपती शिवाजी महाराजांना विष्णुदेवाची उपमा दिली तर सईबाई राणीसाहेब या लक्ष्मी असतील. जर शिवाजी महाराज शंकर असतील तर सईबाई राणीसाहेब पार्वती म्हणजेच उमा असतील. इतके घट्ट प्रेम आणि इतका घट्ट विश्वास दोघांचा होता. सईबाई राणीसाहेबांच्या आठवणीने शिवाजी महाराजांना एखादं भव्य दिव्य स्वप्न कधीच पाहावंच लागणार नव्हतं. चैत्रातील पालवलेली चिंच जरी पाहिली किंवा भर उन्हाळ्यात आकाशातून कापूस पिंजत काढणारा एखादा मेघ जरी एकाकी पाहिला तरी शिवाजी महाराजांना सईबाई राणीसाहेबांची आठवण येत होती व आठवणीने त्यांचा जीव व्याकुळ होत होता. राजे मोहिमेवर जात असताना ज्या ठिकाणी सुंदर काही पाहायला मिळायचं तर तिथं त्यांना सईबाई राणीसाहेबांची खूप उत्कंठेने याद येत होती किंवा आठवण येत होती. राजांच्या याच प्रेमामुळे राणीसाहेबांचे जीवन अनेकविध रंगांनी इंद्रधनुष्यासारखे किंवा नवरंगरस काव्यासारखे भासत होते. राजे जेव्हा आपली मोहीम फत्ते करून परतत असत तर तेव्हा एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच राजांना सुद्धा आपल्या घराची ओढ लागलेली असायची. कारण सईबाई राणीसाहेबांना आपल्या विजयाची गाथा ऐकून त्यांना चकित करण्यासाठी राजे उत्सुक असत. गेल्या 17-18 वर्षांचा राजांचा हा अनुभव होता. स्वभावाने गोड, लाखात एक अशा या राणीसाहेब होत्या. प्रथम दर्शनीच राजांना त्या खूप आवडल्या होत्या. त्याचे कारण म्हणजे राणीसाहेबांचा मधुर व प्रेमळ स्वभाव. राजांना काय साऱ्या राणीवशाला त्यांच्या सुंदरतेची किंवा त्यांच्या स्वभावाची भुरळ पडलेली होती. राजे तर त्यांच्यासमोर त्यांचं सर्वस्वच हरवून बसले होते. शिलेदारीचे व्रत पत्करलेले राजे स्वराज्य संस्थापक म्हणून मानाने मिरवत होते. दौलतीच्या विस्तारासाठी मुलुकगिरी करून मोहिमा राबवत होते. मोहिमा जिंकून यश मिळवत असताना सारे बंद, सारे पाश तोडून टाकल्यासारखे राजे फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी झटत होते. तळहातावर प्राण घेऊन काफर यवनांवर ते तुटून पडत होते. राजकारणातील चढ उतार गुंते सोडवताना कधीकधी स्वतःलाही विसरत होते. स्वराज्यासाठी आपल्या मुलखातून दूर जात होते, पण तरी सुद्धा त्या सई राणीसाहेबांना ते कधीही विसरू शकत नव्हते, कारण त्या तितकी खंबीर साथ त्यांना देत होत्या. कारण या राणीसाहेब म्हणजे राजांची स्फूर्ती होत्या, स्वामिनी होत्या, देवता होत्या. सईबाई राणीसाहेबांचे प्रेमळ वागणे, लोभ, सुंदर रूप याच्या आठवणीने राजे रोज नव्या द्वेषाने, नव्या जोशाने दुश्मनावर तुटून पडत असत. राजांना वाटे की सईबाई राणीसाहेबांच्या लक्ष्मीच्या पावलांमुळेच आम्हाला कायम यश मिळत गेलं. हा एक खरं तर अंधश्रद्धेचा भाग झाला, पण खरं तर आपण जर पाहायला गेलो तर आपण सुद्धा सध्या असं की एखादी व्यक्ती आपल्या घरात आल्याने आपल्याला जर कायम यश मिळत असेल तर ती व्यक्ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनीच आपल्या घरात आली आहे असं आपण म्हणतो. तर त्याच पद्धतीने सईबाई राणीसाहेबांबद्दलचं मत राजांचं झालं असावं. यशस्वी ही कायम आमच्या गळ्यातच हात घालत आहे. भविष्यात हिंदवी स्वराज्याला देखील भरभक्कम आधार देण्यासाठी माझी खंबीर साथ सईबाई राणीसाहेबच होत्या. म्हणूनच राजांचे आणि दौलतीचे, स्वराज्याचे सारे लक्ष या राणीसाहेबांकडे होते. हिंदवी स्वराज्याला भरभक्कम आधार देण्यासाठी माझी खंबीर साथ म्हणजे सईबाई राणीसाहेबच होत्या असे उद्गार महाराज देखील काढतात. सईबाई राणीसाहेब जास्त काळ जगल्या असत्या तर कदाचित आपल्या संपूर्ण हिंदुस्थानचाच, महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचाही नव्हे तर संपूर्ण जगाचा इतिहास हा वेगळाच घडला असता आणि तो आत्ता आपण अभ्यासू शकलो असतो. राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे 2 वर्षाचे शंभूराजे आईविना पोरके झाले. छत्रपतींच्या संसाराच्या कथेला, जीवाला चटका लावणारी ही गोष्ट ठरली होती. राणीसाहेबांची अकाली मृत्यूमुळे शंभूराजे पोरके झाले होते. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी सईबाई राणीसाहेब हे जग सोडून निघाल्या होत्या. पण जाताना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला, आपल्या या मराठी साम्राज्याला एक छावा अर्पण केला होता आणि याच छाव्याने पुढे रुद्रावतार धारण करून औरंगजेबाला नाकीनऊ आणले होते आणि तो छावा म्हणजे शंभूराज. 5 सप्टेंबर 1659 साली आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब निजधामाला निघाल्या होत्या. सईबाई राणीसाहेब म्हणजे एक पावनपंथी,
जिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात असंख्य सुखाचे दीप उजवले. एक हवेची सुखद झुळूक जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे जन्मले. खरं तर सईबाई राणीसाहेबांचा लहानपणीपासूनचा त्याग म्हणता येईल, कारण लहानपणापासून त्यांचा जेव्हापासून विवाह झाला तेव्हापासून खरं तर राजे स्वराज्य निर्मितीच्या कामात लागले होते. जरी त्यांचे वय 10-11 वर्षाचे असतील, पण तेव्हापासूनच त्यांचे नियोजन तर असणारच काहीतरी, आणि त्यामुळंच स्वराज्याच्या लढ्यात एक महत्त्वाचा पैलू असणाऱ्या या राणीसाहेब होत्या. खरं तर शंभूराजेंचा जन्म झाल्यानंतर त्यांची तब्येत खूप खालावली. शंभूराजे 2 वर्षाचे असताना त्या आपल्या मातोश्रींपासून हिरावून गेले. शंभूराजेंच्या जन्मापासूनच त्या अंथरुणाला खेळल्या. त्यावेळेस मग वेगवेगळ्या प्रकारचे वैद्य बघणे, इतकेच नाही तर अंधश्रद्धाही त्या काळात थोडीफार पाळली जात होती. त्यामुळं देव पाण्यात ठेवणे, देवाला कौल लावणे, देवदेशीचे वैद्य सारे करून झाले, पण तरीसुद्धा कशाचाच निभाव लागत नव्हता. सईबाईंची प्रकृती ही खालावतच चालली होती. आणि त्याचवेळी स्वराज्य गिळंकृत करायला आलेला अफजल खान हा सर्वत्र धुमाकूळ घालत होता. अशा परिस्थितीत हवापालट म्हणून जुलै महिन्याच्या 1659च्या जुलै महिन्यात राजे जिजाऊ आणि सईबाई राणीसाहेब यांच्या समयी प्रतापगडी आले. सईबाईंच्या आजारपणामुळे राजे थोडे चिंतित होतेच, पण त्यावेळी तलवारीसोबत लग्न लागलेल्या राजांना आपल्या अशा भावविश्वात रमायला वेळच नव्हता. अखंड रयतेचा विचार करणारे राजे, त्यांना संतती कुठली, खानाशी कसं झुंजावं, कोणास काय कामगिरी द्यावी, याचाच विचार त्यांच्या सतत डोक्यात होता. आणि त्याचबरोबर कुठेतरी मनात सईबाईंच्या तब्येतीचा विचारही हळूच डोक्यात डंख लावून जायचा. सईबाई राणीसाहेब म्हणजे महाराजांच्या बालपणीच्या सवंगडी. एकत्र खेळणे, बागडणे, रुसवे, फुगवे अशा काही गोष्टी. हवाबदलीचा परिणामसुद्धा त्यांच्यावर दिसत नव्हता. म्हणून सईबाई राणीसाहेब आणि आऊसाहेब या परत राजगडी परतले. राजगडावरून राणीसाहेबांच्या प्रकृतीच्या बातम्या सतत प्रतापगडी जात होत. राजगडावरून येणारा प्रत्येक संदेश हा राजांच्या मनाला घर पाडत होता. एक दिवस राजांना आलेल्या खलितात त्यांना राजगडी बोलावण्याचा खलिता पाठवला गेला. राजे गेले देखील. गडावरील हवा सहन होत नव्हती, म्हणून शिवापाटण येथे एक राजांनी वाडा बांधला. सईबाई राणीसाहेब तिथेच राहत होत्या. राजे भेटीला गेले, ते भेटून गेले सुद्धा. राजे आणि सईबाई राणीसाहेब यांचे संभाषण ऐकले ते इतिहासाने. प्रतापगडी खानाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी झाली होती. महाराजांच्या आज्ञेनुसार सर्व मुत्सद्दी गडावर पोचले होते. मावळखुरी महाराजांच्या बाजूने लढणार ही उत्साहवर्धक बातमी गडावर येऊन पोचली होती. ती जगदंबा जणू महाराजांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास सर्वांच्या मनी दुणावू लागला होता. आणि नेमकं याच वेळी सईबाई राणीसाहेबांची प्रकृती फार ढासळली. सर्वतोपरी प्रयत्न करून देखील विधिलिखित ते टाळता येत नाही असं म्हणतात. तर त्याच पद्धतीने भाद्रपद वद्य अमावस्येच्या फक्त 1 दिवस आधी म्हणजेच भाद्रपद वद्य चतुर्थीला म्हणजेच दिनांक 16 सप्टेंबर 1659 रोजी सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भाऊगड ढासळला. एक मनजोगा जमावलेला मनसुबा वाहून गेला. भरलेल्या मळवटाने सईबाई राणीसाहेब महाराजांना आणि 2 वर्षाच्या लहानग्या शंभूराजेंना सोडून गेल्या. आणि त्या अशा मोहिमेवर निघून गेल्या की त्या परत पुढे कधी आल्याच नाही. असंही म्हटलं जातं की सईबाई राणीसाहेबांवरचं प्रेम महाराजांचं खूप होतं. त्यामुळं जेव्हा ते शंभूराजेंना बघत तेव्हा त्यांना सईबाई राणीसाहेबांची आठवण येत. इतकेच नाही तर काही ठिकाणी असा सुद्धा उल्लेख माझ्या वाचनात आला आहे की शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी देखील त्यांनी शेवटचे शब्द शंभूराजे आणि सईबाई राणीसाहेब यांच्याबद्दल काढलेले. अशा सईबाई राणीसाहेबांनी आपल्या स्वराज्यासाठी 3 धडाडीच्या रणरागिणी दिल्याच, आणि त्याचबरोबर त्यांनी दिला तो म्हणजे आपला शंभू छावा. अशा या महान सम्राटाच्या पत्नी, महान त्यागमूर्ती, संयमी शांत स्वभावाच्या सईबाई राणीसाहेब यांना माझा मानाचा मुजरा. आणि आजचं हे नवरात्रीचं 4थं पुष्प मी सईबाई राणीसाहेब यांच्या चरणी अर्पण करते. आणि आजचा दुसरा विषय असा आहे, स्त्रीभ्रूण हत्या. मुलगी म्हणून गुज बोलते, अळवावरचे पाणी सांडून जाते. एक दिवस ती पुन्हा आणि त्याचे जगणे भातुकलीचा खेळ मांडला. घर बांधली उन्हात पाण्यामधली भिंगरी होऊन फुले नाचती. अंगणात ती गंध होऊन अशिरवळ आली, जशी सुगीचे दिवस निघून जाते. एक दिवस ती पुन्हा
आणि त्याचे बघणे जगणे. बाप हा म्हणतो, जन्म देऊनी दार उघडले स्वर्गाच्या लेकीचे, का आयुष्याला लाभले मोराचे एक दिवस. ती सांगून जाते पुन्हा रित्याचे ते जगणे. आजकाल आपण बघत आहोत, मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. मग ते कोणतंही क्षेत्र असो, खेळ असो, शिक्षण असो, राजकारण असो, किंवा असं कुठलं क्षेत्र सांगता येणार नाही की ज्या ठिकाणी प्रत्येक मुलगी ही मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत नाही, आपल्या कलागुणांना वाव देत नाही. पण त्याच्याच विरुद्ध दिशेला जाऊन आपण बघितलं तर मुलींवर होणारे अत्याचार ही देखील वाढत आहे. भर चौकात एखाद्या मुलीला पेट्रोल टाकून जाळलं जातं, त्याच मुलीवर रस्त्याने चालताना ॲसिड टाकले. इतकेच काय, रस्त्यावरून जाताना सुद्धा तिला अशा घाणेरड्या नजरेने टॉन्ट मारले जातात किंवा ऐकावे लागतात. आणि हे आपल्या भारतातलं असं कोणतंच राज्य नाही की जिथे स्त्री किंवा मुलगी पूर्णपणे सुरक्षित आहे. ही खरं तर आपल्या भारताचं दुर्दैव आहे असं म्हणता येईल. याला कारणीभूत म्हणजे आपली मानसिकता आणि विकृती. या वाईट गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असतील तर याला पर्याय म्हणजे मुलगी स्वावलंबी झाली पाहिजे. मुलगी ही शिक्षित असली पाहिजे. शिक्षित म्हणजे फक्त 4 पुस्तकं वाचून डिग्री मिळवणारी नाही, तर तिला प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. मग तो स्वतःचा बचाव असेल किंवा स्वतःचा विश्वास असेल तो स्वतःहून मिळवायला हवा. वेळ आली तर एखाद्याच्या कानाखाली आवाज काढायला सुद्धा तिने मागं पुढं बघायला नको. पण आजकालच्या मुलींचा सर्वात मोठा झालेला गैरसमज म्हणजे माझे घरचे माझ्यासोबत आहेत, ते माझं रक्षण करत आहेत. माझे बाबा, माझा भाऊ, माझे काका, माझ्यासोबत असणारे प्रत्येक मुलं, मित्र, भाऊ, मानलेले भाऊ हे आज ना उद्या माझं संरक्षण करतील. पण परवा तेच जर या जगात नसतील तर स्वतःचं संरक्षण कोण करणार? मग त्यावेळेस असुरक्षित होण्यापेक्षा आज तुम्ही सुरक्षित व्हा, स्वतः लढा, स्वसुरक्षित व्हा. आणि आज मुलींवर होणाऱ्या अत्याचारासाठी जेवढी मुलं कारणीभूत आहेत ना, तेवढ्याच मुलीसुद्धा कारणीभूत आहेत. त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही स्वतः चांगलं वागायला शिका. आणि तुम्ही चांगले वागून जर समोरचा तुमच्याशी वाईट वागत असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही एखादी केलेली ॲक्शन म्हणजेच तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात तुम्ही लढत आहात. आजही प्रत्येक मुलगी फक्त मुलीने नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाने केले पाहिजे. एखादं बाळ जेव्हा मुलगी म्हणून जन्माला येतं तर तेव्हा प्रत्येक घरात तिचं स्वागत हे आनंदातच व्हायला हवं. पण असं होतच नाही. समाजात केवळ बोटांवर मोजणे इतकी कुटुंबं अशी आहेत की ज्या कुटुंबात स्त्रियांचा योग्य प्रकारे सन्मान केला जातो, तिचं स्वागत योग्य प्रकारे आनंदात केलं जातं. त्यामुळेच एक कवितेच्या ओळी बोलाव्याशा वाटतात. मुलगी झाली म्हणून आणू नका कपाळावर आठी. मुलगी झाली म्हणून आणू नका कपाळावर आठी. तीच बनू शकते तुमच्या भविष्याची काठी, तीच बनू शकते तुमच्या म्हातारपणाची काठी. त्यामुळं कुठल्याही मुलीला कमी समजण्यापेक्षा मुलगी आली ना जन्माला तर तिला लक्ष्मी समजा, लक्ष्मी सरस्वतीचं रूप समजा. अहो, राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊसाहेब या देखील स्त्रीच होत्या ना. जर त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी त्यांना जन्मालाच येऊ दिलं नसतं आता आपल्याला राणी लक्ष्मीबाईसारखा आपल्या इंग्रजांना कडाडून विरोध करणाऱ्या राणी भेटल्याच नसत्या, किंवा राजमाता जिजाऊंना जर त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी जन्म दिला नसता आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज घडताना बघायला मिळाले नसते, छत्रपती संभाजी महाराज घडताना बघायला मिळाले नसते. या छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये जन्म घेतलेल्या तिच्या मुलीचा सन्मान ताईसाहेब, आईसाहेब म्हणून केला जातो. पण असं असतं ना, पण त्याचबरोबर आपण बाजारातून एखादी भाजीची पेंडी असली की तिची सगळी पाने सारखीच नसतात. काही चांगली असतात तर काही किडकी असतात, तर काही किडक्यापणामुळे पूर्ण भेंडीची किंमत कमी होते. असं समाजाचं झालं आहे. काही मुली चांगल्याही आहेत पण काही मुली वाईटही आहेत. वाईट मोजणाऱ्या मुलींची संख्या अगदी बोटावर मोजण्यासारखी असते, पण त्या मुलींमुळे चांगल्या वागणाऱ्या मुलींवर सुद्धा बंधनं येतात. जन्माला आली तरी तिचं स्वागत होत नाही, कन्या आहे म्हणून आनंद होत नाही, परक्याचा धन म्हणून पिता उदास होतो, वंशाचा दिवा नाही म्हणून आई उदास होते, शिकून यमुनीची निर्मलता गंगेची धार होते, कमावती म्हणून घराचा आधार होते, लग्नाच्या बाजारात उभे राहावे लागते, कन्या आहे म्हणून टोमणे ऐकावे लागते. आईवडिलांना होते लग्नाची घाई, वरपक्ष विचारतो लग्न करता का हो, ताई पसंत केली जाते, शिकली आहे म्हणून हुंडा मागणी जास्त होते, वरपक्षाकडून लग्न होई थाटात येई सासरी हसत, पैशासाठी मात्र छळली जाते ती एक एक दिवस, जीवनाला कंटाळून शेवटी जीवन संपवण्यासाठी मृत्यूला कवटाळत. अशी ही व्यथा भारतातील कितीतरी स्त्रियांची सध्या झालेली आहे आणि ती बदलण्यासाठी गरज आहे ती आपल्या समाजातील प्रत्येक घटकाची, म्हणजे मुलगा असो, मुलगी असो, मोठे वयस्कर माणसं असो, कोणी असो, त्यांची विचारधारा बदलण्याची. समाजाची एक सवय आहे, सवय नाही
तर सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणता येईल की आई वडिलांना फक्त मुलगाच सांभाळू शकते, मुलगी नाही, वगैरे वगैरे असं भरपूर ठिकाणी म्हटलं जातं. पण आजकालची परिस्थिती जर आपण पाहिली तर जवळजवळ सगळ्यांचेच आई वडील आपल्याला वृद्धाश्रमात असतात. याला कारणीभूत आपल्या समाजाची प्रत आहे की आईवडिलांना मुलगाच सांभाळू शकतो, मुली नाही. मुली पण सांभाळू शकतात. मुलं किती दिवे लावतात हे आपण बघतच आहोत. पण सगळीकडे मुलं वाईटच असतात असं नाही. काही चांगले सुद्धा असतात. ते आपल्या आईवडिलांची दैवत म्हणून पूजा करतात, त्यांचा सांभाळ करतात. जी आई मुलीला आनंदाने स्वीकारत नाही त्यांच्यासाठी एक छोटीशी कविता. आईच्या गर्भातली इवलीशी मी गोड कळी, आईच्या गर्भातली मी इवलीशी गोड कळी, का हो बाबा उमलण्याआधीच माझा घेताय तुम्ही बळी, का हो बाबा उमलण्याआधीच माझा घेताय तुम्ही बळी. तुमच्यासारखे मलाही हे सुंदर जग पाहू द्या ना, तुमच्यासारखे असे हे सुंदर जग मलाही पाहू द्या ना. आई बाबा तुम्ही ना हो निर्माण करायला भाग पाडलं मला, आई बाबा तुम्हीच ना हो मला निर्माण व्हायला भाग पाडलं. मग केवळ मुलगी म्हणून का करताय माझा त्याग, मग केवळ मुलगी म्हणूनच का करताय माझा त्याग. आई तू होतीस ना गं, असे तुझ्या आईच्या पोटातून जन्माला आलं तेव्हा घातलं होतं ना डोहाळं जेवण थाटात. मग आत्ताच का गं माझ्यावरती रुसलीस तू, लिंगनिदान करून अश्रुधाळीत का गं बसलीस तू. 5 सरले आता फक्त 4च उरले माझ्या आयुष्याचे धागे, आई वडील तुमच्या इच्छेवर तरले आहे. आई गं मी तुला वचन देते, आई गं मी तुला वचन देते, मी जन्मल्यानंतर नाही करणार कोणताही हट्ट, नाही करणार कोणताही हट्ट. उलट मी मागेल देवाकडे, माझ्या पाठी तुला मुलगा होऊ दे, म्हणजे मला भाऊ मिळू दे. देव लहान मुलांचं सगळं ऐकतो म्हणे, पण तरीही आईबाबा लक्षात ठेवा, कोणतीही मुलगी मुलासारखं वाईट वागणार नाही, आईबापाला घराबाहेर काढून वाईट रस्ता दाखवणार नाही. आई एका क्षणासाठी जर तुला माझी दया आली असेल तर समजव ना गं बाबांना, समजव ना गं बाबांना, आणि घेऊ दे मला जन्म तू या जगात. खरं तर ही कविता खरं तर असं म्हणता येईल की गर्भातली मुलगी तिचे आईवडील तिचा गर्भातच बळी घेत आहेत, तर तिची हाक अशी ही या कवितेतून निर्माण होते. आणि हीच भावना आजकाल कित्येक मुलींच्या बाबतीत घडते, आणि ते बदलण्यासाठी आपल्या सर्वांना गरज आहे. ती म्हणजे आपली विचारधारा बदलण्याची. हो मान्य आहे की सगळ्याच मुली चांगल्या असतात असं नाही आहे, किंवा मुलं सगळी वाईटच असतात असंही नाही. काही वेळेस सासू सासऱ्यांना घराबाहेर काढण्याच्या बाबतीत एका सुनेचाही हात असतो, पण त्याच सुनेने त्याच सासू सासऱ्यांना आपले आईवडील मानले तर, आणि त्याच मुलाने त्याच्या सासू सासऱ्यांना देखील आईवडिलांचं स्थान दिलं तर घरात भांडणं होणं कमी होतील आणि आपल्या समाज हा सुखाने समाधानाने जगू शकेल. त्यामुळं मुलगी झाली म्हणून आणू नका कधीच कपाळावर आठी, कारण तीच बनेल तुमच्या भविष्याची काठी. हे जी मी म्हणते तर त्यातही काहीतरी अर्थ आहे. त्यामुळं स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आपल्याला एक असं वादळ उभं करायचं आहे की मुली कशातच कमी नाहीत. मग त्या वाईट मुली असतील तरी त्यांना चांगल्या मार्गाला आणण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे. प्रत्येक मुलीने निश्चय करा की स्वतः स्वबळावर एक असं काहीतरी कामगिरी करून दाखवेल की ज्याने आपला हा समाज मुलींबद्दलचे जे काही वाईट विचार करतो तर ते बदलले जातील. आणि यासाठी मला गरज आहे तुमच्या सर्वांच्या साथीची, आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी चर्चा करून आपल्याला काय उपाय काढता येईल समस्येवर याचा विचार करण्याची गरज आहे, आणि तो विचार आता आपण सर्वांनी करायला हवा असं मला वाटतं. त्यामुळेच आजच्या ह्या लाईव्ह सेशनमध्ये म्हणजे 4थ्या माळेच्या दिवशी मी स्त्रीभ्रूण हत्या हा एक महत्त्वाचा विषय मांडला, आणि तो तुम्ही शांतपणे ऐकला याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आता अर्धा तास होत आला आहे जवळपास लाईव्ह चालू होऊन, त्यामुळं मी सर्वांची रजा घेते. मी आजचे जे बोललेले मुद्दे आहेत त्यात जर माझं काही चुकलं असेल तर माफी मागते मनापासून, आणि जर काही बरोबर बोलले असेल तर त्याचा निश्चितपणे तुम्ही विचार करा आणि त्या पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या 4थ्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा.